मैं गुटखा खाने वाला, मैं दारू पीने वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे 7-8 सालों में, मैं खुद ही मरने वाला. विचारलं तुला काय पाहिजे, कुणीतरी विचारलं तुला काय पाहिजे, मनातून आवाज आला परत ती शाळा, परत ते शिक्षक आणि आयुष्यभर साथ देणार होते, साथ देणार आहेत. तसे तेच परत मित्र पाहिजेत. मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, तो जोपर्यंत सोबत आहे दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पवार सर, दुर्गे सर, मस्के सर, तसेच आजचे प्रमुख पाहुणे, क्राईम ब्रांच लातूर या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणारे राजेभाऊ गाडगे, तसेच यश आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी अजित साबळे. खरं तर निरोप समारंभ हा कोणालाही न आवडणारा कार्यक्रम आहे, म्हणून आजच्या कार्यक्रमाला निरोप समारंभ न म्हणता सदिच्छा समारंभ असं सरांनी नाव दिलं. कारण गाडगे सर आधी तर नाही, पण ते सारखं सांगत असतात की जगात जगत असताना आपल्याला रोज या जगाच्या नियमानुसार चालावं लागतं. या जगाचा नियम म्हणजे रोज आपल्याला कोणाचा ना कोणाचा तरी निरोप घ्यायचा आहे आणि कोणाला ना कोणाला तरी निरोप द्यायचा आहे. तसंच आजचा दिवस या शाळेला निरोप देण्यासाठी आपल्याला सदिच्छा समारंभ असला तरी या शाळेला आज निरोप द्यायचा आहे. पण इथून जात असताना शाळेसाठी शिक्षकांसाठी तर बोलायचंच आहे, पण तुम्हालाही सांगणे की इथून पुढे जगत असताना आपल्या जीवनात काही आदर्श पाळून जगलं पाहिजे. आता 19 फेब्रुवारी आली सर, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. सगळ्यांचे डीपी बदलतात, स्टेटस बदलतात. गेल्या वर्षी एकाने स्टेटस ठेवलं होतं, मला अख्खं गाव म्हणते डोम कावळा, मी फक्त आणि फक्त शिवरायांचा मावळा. शिवजयंती आली की सगळे विचारलो कोणालाही किंवा कोण नाही, सगळेजण सांगतात की शिवाजी महाराजांचा मावळा आहे. पण शिवाजी महाराजांनी त्या काळात मावळ्यांसाठी काही नियम लागू केले. मावळा कसा माझा मावळा कसा असावा, माझा मावळा व्यसनाधीन असू नये, माझा मावळा वासनाधीन असू नये. पण आज आपण बघतो तरुण पिढी व्यसनाकडे वळलेली आहे, ते कुठंतरी थांबलं पाहिजे. तरुणच नाही तर अगदी लहान वयात 8वी 9वी 10वीच्या वयात काही जण गुटखा सिगरेट जेव्हा घेऊन बसतात तेव्हा कुठेतरी देश वाचला पाहिजे ही भावना मनात येते. आणि इथून जात असताना तुम्ही सर्वजण उद्याच्या देशाचं भविष्य आहात, त्यामुळे व्यसनापासून लांब राहा. व्यसनाधीनता एवढी वाढली की महाराष्ट्रातले सगळे व्याख्याते यांनी चित्रपटातले डायलॉग सुद्धा बदलले. म्हणजे अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट होता मर्द नावाचा, त्यात डायलॉग होता, मैं मर्द टांगे वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, मेरा दोस्त ऊपर वाला, मैं मर्द टांगे वाला. पण आता वक्त्यांनी ते बदलून त्याला मैं गुटखा खाने वाला, मैं दारू पीने वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे 7-8 सालों में, मैं खुद ही मरने वाला. व्यसनाधीनता वाढत आहे आणि कशामुळे वाढत आहे आता जेव्हा मी बारकाईने अभ्यास करतो माझ्या असं लक्षात आलं, मोबाईलचा वापर म्हणजे मोबाईलवर आज आपण काय पाहतोय, आपले आदर्श कोण बनले. आज आपल्याला मोठमोठे सेलिब्रिटी, चित्रपटात काम करणारे हिरो आपल्याला दारू प्यायला, वेगवेगळे पेय प्यायला, गुटखा खायला सांगतात. आपण त्यांना आदर्श मानतो. जंगली रमी प्यावना महाराज मानणारा हिरो आज आपला आदर्श झालाय. पण आपण आदर्श कोणाला मानलं पाहिजे, इथून पुढे आपल्या आदर्शांना आदर्श मानणाऱ्या महापुरुषांना कमी नाही. जगावं कसं लागतं हे सांगणार राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि समोर शत्रू कोणीही असो आपल्या माणसांसाठी मरावं कसं लागतं हे सांगणार राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. हे आपले आदर्श असले पाहिजेत. माझ्या देशातला तरुण कसा असावा, आणि तरुण 3 तकार सांगत असताना तेजस्विता, तपस्विता, तत्परता हे 3 गुण त्यांनी सांगितले. जो तेजस्वी असतो, तो तपस्वी असतो, जो तत्पर असतो तो तरुण असतो हे सांगणारे स्वामी विवेकानंद हे आपले आदर्श असले पाहिजेत. खरे महात्मा फुले, मोहनदास करमचंद गांधी, महात्मा गांधी, शहीद आलम भगतसिंग, राजगुरू सुखदेव, शहीद चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, अलीकडच्या काळातील नेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे हे आपले इथून पुढचे आदर्श असावेत. व्यसनाधीनतेकडे कमीत कमी आपण इथून पुढे जाऊया. आणि इथून जात असताना आणखीन एक गोष्ट म्हणजे अहंकार, मनातील द्वेष, मनातील अभिमान सर्व इथंच काढून टाका. पुढे जाऊन कुठेही अभिमान बाळगू, अभिमानात जगू नका. शिवाजी महाराजांनी त्या काळात सांगितलं होतं की जेव्हा एखादा माणूस अभिमानाखाली, अहंकाराखाली दबला जातो तेव्हा त्याला कलवंडायला वेळ लागत नाही.
त्यामुळे अहंकाराच्या खाली जाऊ नका सर. मी कविता लिहितो. काव्यरचना नावाचा कविता संग्रह आहे. भाषण करतो, अभ्यासात कधी कधी पुढे असतो, आपल्याला अभिमान होतो. घरी गेल्यावर माझी आई मला सांगते, बाळा मुंगीहून साखर काय पण हत्तीहून लाकडं फोडू नको. संतांनी सांगितलंय, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मान, हे सांगणारे संत आपल्या भूमीत होऊन गेलेत. आपलं अंतिम यश नसलं मिळालं तरी सुद्धा आतापर्यंतच्या आयुष्यात जेवढं ज्या ठिकाणी यश मिळालं त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी मला सांगितलं, कितीही यश आलं तरी कधी गर्व बाळगू नकोस. तू काय गावापेक्षा मोठा झाला नाहीस. लक्षात ठेव म्हणले, कितीही मोठा झालास आणि काही झालं तरी सुद्धा जाळायला शेवटी याच गावात आणणार आहेत. आणि तेव्हा त्यांचे ते शब्द अजूनही लक्षात ठेवून आता कविता लिहित असताना स्मशानभूमीला आईची उपमा देऊन एक कविता लिहिली की, प्रत्येकाच्या वाट्याला एकदाच येतं मरण, एकदाच त्याच्या नावचं रचलं जातं सरण. त्यात सरणावर शरीर निश्चित जळतं, वेदनांच्या अश्रूंचं साठते धरण. मरण जणू स्मशानभूमीचं अन्न बनून येताच तिची भूक क्षणात भागवतं. रोज कोणाची तरी वाट बघते ती भूमी, तिची कुस तिला कधीच नको वाटते रिकामी. जो तिच्याकडे बघेल त्याला ती म्हणते, कधी येतोयस रे बाळा असंच विचारते. जो तिच्याकडे बघेल त्याला ती म्हणते, कधी येतोयस रे बाळा असंच ती विचारते. जेव्हा एखादा देह निपचित अंधारात जळतो तेव्हाच ती माय भयान शांततेत हसून झोपते. सगळ्या जाती धर्मातले लोक तिच्याच कुशीत जाळते. मात्र एक काम तिले भारी करते, मी महार, मी पुनवी, मी तेली, मी माळी म्हणणाऱ्या सगळ्यांची सारखीच राख करते. इतके वर्ष झालं माय जागची हल्ली नाही, तिचं गावावरचं प्रेम अजून कमी झालं नाही. इतके वर्ष झालं माय जागची हल्ली नाही, तिचं गावावरचं प्रेम कमी झालं नाही. माझ्या गावकऱ्यांनी माईचा शब्द कधी मोडला नाही, शेवटच्या क्षणाला कुणाला इथून दूर ठेवलं नाही. माझ्या गावानं ते प्रेम मनापासून जपलं होतं, मरणालाही तिच्याच दाराशी आणून ठेवलं होतं. माझ्या गावानं ते प्रेम मनापासून जपलं होतं, मरणालाही शेवटी तिच्याच दारात आणून ठेवलं होतं. शेवटच्या क्षणाला कुणाला इथून दूर ठेवलं नाही. बाहेर गेलेल्या नाही काळ्या रात्री तिच्याच कुशीत जाळायला आणलं होतं. तिची शांतता शब्द नाही, थेट काळजावर घाव आहे. इथल्या ओसाड वाहणाऱ्या वारात ठरवतो माणसाचा ठाव आहे. तिची शांतता शब्द नाही, थेट काळजावर घाव आहे. इथल्या ओसाड वाहणाऱ्या वारात ठरवतो माणसाचा ठाव आहे. एकटं पण इतकं दाट की सावली ही घाबरते. पाऊल टाकताच जाणवतं ही माय अजूनही कोणाची तरी वाट बघते. मला पाहताच ती माय गप्प राहते. त्या शांततेत जणू मलाच बोलावते. माझ्याकडे बघताना ती मनातल्या मनात हसते. माय जगाची पण जणू ती माझीच वाट बघते. ही कविता जेव्हा मी वाचतो, जेव्हा माझ्या डोळ्यासमोर येते, तेव्हा मनातला अहंकार अंतिम सत्य दिसतं. मनात अहंकार उरत नाही, गर्व राहत नाही. त्यामुळं इथून पुढे जात असताना कधी तो बाळगू नका. कारण आपल्याला शिक्षकांनी सांगितलंय की आपले आदर्श कोण असावेत, आपण आदर्श कोणाला म्हणून कोणाच्या तत्वावर चालावं हे सांगणारे आपले शिक्षक होते. 16 वर्षात जे काही आयुष्यात मिळालं नाही ते त्या 3 वर्षात या शाळेनं आणि या शिक्षकांनी दिलंय. गाडगे सर, यादव सर आज या ठिकाणी उपस्थित नाहीत, पण गाडगे सरांनी जीवन कसं जगायचं ते सांगितलं. मुळगे सरांनी जीवन जगण्याची कला शिकवली. पवार सरांनी जीवनात काय करायचं हे सांगितलं. मस्के सरांनी त्या सगळ्यांच्या वाटेवर जायला लावलं आणि यादव सरच्या बोलण्याला रोज काही ना काहीतरी खुणावलं. असे शिक्षक असणारे आणि या शाळेतले सगळे तुम्ही मित्रांवर मी 2 वेळी लिहिल्या की, कुणीतरी विचारलं तुला काय पाहिजे, मनातून आवाज आला परत तीच शाळा, परत तेच शिक्षक आणि आयुष्यभर साथ देणार आहेत. असे तेच परत मित्र पाहिजेत. कारण मित्र इथं आले सगळेजण म्हणतात आज कोण रडणार आहे, कोण रडतं. गणेश वर्षभर म्हणतात की शेवटच्या दिवशी रडताना बघायचे मला सगळेजण म्हणतो ते मी नाही रडणार, फक्त समोरच्याला रडताना बघायचे. पण प्रत्येकाच्या मनात आज कुठं ना कुठं दुःख आहे आणि प्रत्येकाच्या मनात अश्रू साठलेत, पण काहींच्या डोळ्यात ते दिसतात, काहींच्या डोळ्यात दिसत नाहीत. आणि मित्रांसाठी शेवटचं बोलत असताना वेळ नाही. मित्र सर मला म्हणले आमच्यावर पण काहीतरी बोल, पण काय बोलू म्हणले, काही बिन बोल म्हणले, पण आता वेळ नसल्यामुळं
एवढंच बोलतो की मित्र आयुष्यात कसा असावा, आरशाच्या सारखा बघ मित्र, आरशाच्या सारखा बघ मित्र असला पाहिजे, जीव हा ज्याच्यामुळे दुःखात असला पाहिजे, अंतराळी एकटा तो राहतो ईश्वर कसा, गुप्त एखादा तयार मित्र असला पाहिजे. खरं तरी मैत्रीची व्याख्या आहे, मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, तो जोपर्यंत सोबत आहे दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. त्यामुळे मित्र जोडा, हे मित्र जपा, आणि आपापसात जर काही भांडणं झाली असतील तर निर्मळ मनानं माफ करून टाका. सोबतीने संपवनधार मित्रा, वेदनेचाही करू शृंगार मित्रा, सोबतीने संपवनधार मित्रा, वेदनेचाही करू शृंगार मित्रा. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको बंधार मित्रा. तू दगा केला असा आताच लसू दे, तरी सोबत तुझ्या असणार मित्रा. वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. ही वृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे, आणि वृत्तीनंतर जर जगला तर या जगातलं सर्वश्रेष्ठ नातं म्हणजे मैत्री. तुम्हाला मरेपर्यंत कधी काही कमी करू देणार नाही. इथं आणि भविष्यात राजकीय लोकांच्या नादी लागून कधी मैत्रीच्या आडवा धर्म आणू नका, धर्मामुळे आपापसात भांडणं करू नका. आमच्या शाळेत या वर्गात सगळ्या जाती धर्मातले लोक, जाती धर्मातले विद्यार्थी इथं बसलेले आहेत. आम्ही लहानपणापासून एकमेकांच्या ताटात जेवलो, आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही. पण आज दिल्लीवरून कोणतरी आम्हाला सांगतं की धर्म खत्रे म्हणून, धर्म खत्रे म्हणून आज आम्ही एकमेकांना आपापसात मैत्री करण्यासाठी धर्म आडवा येणार नाही, एवढा एक शब्द या ठिकाणी गेलो. आणि या 3 वर्षात आणि या 10 वर्षात ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि जर माझ्या वागण्याने, बोलण्याने, राहण्याने जर कोणाला दुःख झाले असेल तर निर्मळ मनाने माफ करून टाका. सरांनाही विनंती आहे की जर या 3 वर्षात काही चूक झाली असेल तर या ठिकाणी आज सगळ्यांसमोर माफी मागतो. आणि या 3 वर्ष जे कोणी एकदाही बोलले नसतील त्यांच्यासाठी सांगणे की इथून पुढच्या आयुष्यात काळजात एक खिडकी तुमच्यासाठी उघडी असेल, आणि त्या खिडकीतून डोकावल्यास तुमच्या आठवणींचे घरं दिसतील. एवढे बोलताना या ठिकाणी थांबतो. जी